राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी झालेल्या बैठकीतली आतली माहिती समोर आली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यास 2 मंत्रिपद शरद पवार गटाला मिळणार अशी बैठकीमध्ये चर्चा झाली होती। एक केंद्रामध्ये तर एक मंत्रिपद राज्य मंत्रिमंडळामध्ये देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय। सुप्रिया सुळे आणि केंद्रामध्ये तर जयंत पाटील हे राज्य मंत्रिमंडळामध्ये जाणार होते अशी देखील सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी झालेल्या बैठकीतली ही आतली माहिती समोर येते आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर 2 मंत्रिपद शरद पवार गटाला मिळणार होती असं देखील आता पुढे येतंय। काय नेमकं घडलेलं आहे? नक्कीच अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणासंदर्भातल्या ज्या खरं तर अनेक विलीनीकरणासंदर्भात ज्या बैठका पार पडल्या त्या बैठकांमध्ये आता एका पाठोपाठ एक माहिती जी आहे ती बाहेर येताना पाहायला मिळते। एकतर सर्वात आधी माहिती आली की 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा अजित पवार आणि राष्ट्रीय शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हे करणार होते। आता जी माहिती मिळते त्यानुसार वाटाघाटी ज्या झालेल्या होत्या, ज्या टर्म्स आणि कंडिशनवरती विलीनीकरण होत होतं त्यापैकीच एक मोठी माहिती आणि बातमी जी आहे ती समोर आलेली आहे। केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळणार होतं जर विलीनीकरण झालं असतं तर, आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील शरदचंद्र पवार पक्षाच्या एका व्यक्तीला म्हणजे एका आमदाराला स्थान मिळणार होते, म्हणजे जयंत पाटील हे राज्यामध्ये तर केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देण्यासंदर्भात विलीनीकरणाच्या बैठकांमध्ये जी आहे ती चर्चा झालेली होती। अजित पवार, जयंत पाटील आणि शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते होते त्यांच्यामध्ये ज्या बैठका वारंवार होत होत्या, कंटिन्यू बैठका पार पडत होत्या, त्या बैठकांमध्ये याबाबतची चर्चा झालेली होती असं कळतंय। आता सध्या तरी ज्या विलीनीकरणाच्या बातम्या येत आहेत, ज्या विलीनीकरणाच्या बैठका झालेल्या होत्या त्या संदर्भात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत सुनील तटकरे आणि इतर जे नेते आहेत ते कोणतीही प्रतिक्रिया देत नाही किंवा मग अशा प्रकारच्या बैठका झाल्याच नाही असं त्यांच्याकडनं सांगितलं जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते होते जे त्या बैठकांमध्ये उपस्थित होते त्यांच्याकडनं मात्र एका पाठोपाठ एक गोप्यस्फोट जे आहेत ते केले जात आहेत। आता जी माहिती मिळते ती सगळ्यात खरं तर मोठी बातमी आहे की सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये स्थान मिळणार होतं आणि राज्यामध्ये जयंत पाटील। आता केंद्रामध्ये खरं तर प्रफुल्ल पटेल हे मंत्रिपद मिळावं यासाठी मागील अनेक महिन्यांपासून लॉबिंग करत असताना या वाटाघाटीमध्ये सुप्रिया सुळे यांना कुठेतरी वरती स्थान मिळणार होतं असं कळते। कारण सध्या आपण जर बघितलं तर केंद्रामध्ये शरदचंद्र पवार पक्षाची मोठी ताकद आहे, कारण 8 खासदार आहेत त्यांच्याकडे, आणि जर विलीनीकरण झालं असतं, जर सुप्रिया सुळे शरदचंद्र पवार पक्ष हे एनडीए सोबत गेलं असतं तर केंद्रामध्ये 8 खासदारांचं त्यांना पाठबळ मिळणार होतं। त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती अर्थात मोठी होती। त्यामुळे सुप्रिया सुळे यांना त्या ठिकाणी मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा जी आहे त्या बैठकीमध्ये झालेली होती। मात्र आता पुढे काय होतं या विलीनीकरणासंदर्भात हे सुद्धा तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच। धन्यवाद सीमा या माहितीसाठी।